काश्मीर हातातून सुटण्याच्या भीतीने पहलगाम हल्ला करण्यात आला असं वक्तव्य जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सद्भावना राबवणाऱ्या मेजर आश्लेषा तावडेंनी केलंय। तर दगड ते डेव्हलपमेंट असा काश्मीरचा नवा चेहरा दहशतवाद्यांच्या आकाला आवडला नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान याबाबत आश्लेषा तावडेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। हे सगळं असताना एक पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही गेला होता तिथे की पहिल्यांदा गेला होता का याच्या आधी पर्यटक म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा गेला होता, त्यावेळीचा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर पर्यटक म्हणून मी गेल्या वर्षी देखील गेले होते आणि माझी मुलगी 7 वर्षाची होती आणि माझे मिस्टर त्यांच्या सोबत गेलो होतो। आणि त्यावेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा आपलं जे तिथलं पहिली निवडणूक होती, सो त्या निवडणुकीच्या 1 दिवस आधीपर्यंत आम्ही तिथे होतो आणि तेव्हा देखील अत्यंत शांत, म्हणजे प्रत्येक काही मीटरवर आपल्याला सशस्त्र सैनिक तैनात दिसत होते, पण तरी देखील वातावरण शांत होतं। आणि ॲज टुरिस्ट आम्ही तेव्हाही, गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही बरोबर ना, टुरिस्ट आम्ही तेव्हा देखील सर्व ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकलो होतो। यावर्षी आत्ता मी जेव्हा गेल्या आठवड्यात आम्ही परतलो 21 तारखेला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी या दिवशी म्हणजे थ्रू आउट आवर ट्रिप एवढं चांगलं वातावरण होतं आणि इतकं ओपन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे श्रीनगरपासून ते आम्ही पहलगाम, बैसरन अगदी, किंवा आपलं गुलमर्ग आता बंद केलं आहे जे दूधपत्री, ते देखील आम्ही विजिट केलं होतं आणि अतिशय चांगलं वातावरण, अतिशय ओपन, म्हणजे तुम्हाला म्हणजे देशातल्या सगळ्या ठिकाणचे टुरिस्ट तिथे दिसत होते, सगळ्या भाषा ऐकू येत होत्या, कोणी बंगाली बोलतंय, कोणीतरी मला तिथे थेपला सगळे घेऊन गोल बसून घेतायत, खातायत, भेळपुरी जसं आपण ऐकतोय। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोणत्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बघतो त्या सगळ्या तिथे होत्या। आणि आर्म फोर्सेसचं कसं आहे, आर्म फोर्सेसचं जेवढा तिथे पगडा दिसेल तेवढं टुरिस्टना फ्री नाही वाटत। एक प्रकारचं मनावर दडपण राहतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, म्हणजे समजा मी उटीला गेले तर तिथे मला एवढा युनिफॉर्म दिसेल का? नाही। तर जेवढं फ्री त्यांना वाटेल तेवढं ते त्या ठिकाणाचा आनंद अनुभवू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।